यायचंय? ऐक, आशूची नुकतीच एंगेजमेंट झाली आहे, त्यासाठी मला ठोस काहीतरी करावं लागणार आहे. त्यासाठी मी त्या घरी येऊ? हो, आणि एकदा का तू इथे आलीस ना की आपण दोघी मिळून ह्या घरावर राज्य करू. ते तू मला नको सांगूस. प्रिया आहे मी. जिथे जाते तिथे माझंच राज्य असतं. प्रिया, हे बघ, तुझं चांगलं झालेलंच बघायला आवडेल मला. ब्रो, मी त्या घरी आल्यानंतर तुझं पण काहीतरी चांगलंच होणार आहे. अगं, अगं सरक. अगं सरक. अशी काय उभी आहेस? तुला गाडी चालवता येते? तुला काय अक्कल? अगं, तुला काय वाटतं का? तू वयाने मोठ्या असलेल्या बाईला मारतेस? तुला काही लाज शरम? बघ, का मात बरा नाही श्रीमंतीचा. तुम्हाला काही कामं नाही आहेत का? हा, हे असे रस्त्यावर फिरता? एवढी मोठी गाडी येताना दिसली नाही का? आंधळे आहेत का तुम्ही? काय ही पोरगी, हिला तो बोलण्या वागण्याची पद्धतच नाहीये. श्रीमंत बापाची पोरं ही अशीच असतात. त्यांना वागण्या बोलण्याची पद्धतच नसते. एक्सक्यूज मी, एवढा सीन कशाला क्रिएट करताय तुम्ही? तुमच्यावर काय अत्याचार होत आहेत का? मला माहितीये तुम्ही हे सगळं कशाला करताय. पैसे हवेत ना तुम्हाला? हे घ्या. हा, आणखी हवेत? हे घ्या. माझ्या पप्पांकडे इतके पैसे आहेत ना की तुम्हा सगळ्यांना विकत घेतील. चला निघा आता. ए पापा की परी, लक्ष्मीची ना कदर करायची असते आणि मोठ्यांचा रिस्पेक्ट करायचा असतो. शिकवलं नाही का पप्पानी तुझ्या? हे पैसे घे आणि हा 1 रुपया पण ठेव. तुझी हिम्मत कशी झाली? हे आवाज खाली करायचा. स्वतः एक तर चूक करते आणि माज दाखवतेस. काय ग,
शाळेत शिकवलं नाही, जेव्हा रिस्पेक्ट देशील ना तेव्हा रिस्पेक्ट मिळेल. श्रीमंतीचा माज नाही दाखवायचा. दुसरी खायची नसेल इथून निघ. चल. आजी, काही लागलं नाही ना? दवाखान्यात जायचंय? नाही, आता बरं वाटतंय. पुरी, तू मला विचारलंस, खूप बरं वाटलं बघ. हे मोठे लोक, त्यांच्यासमोर आपलं काही चालत नाही. आपण चुकीचं नसलं तरी आपल्याला खोटं ठरवतात आणि आपल्याला गप्पच राहावं लागतं ग. तू माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली, मला खूप बरं वाटलं. अहो, कशाला कोण हवंय पाठीशी उभं राहणार? तुम्ही एक हाक मारा, शिवा. शिवा लगेच येऊन हजर. आजोबा, सांभाळून घेऊन जा. आशू सरप्राईज. कुठे आहे हा? यार, मी एवढ्या एक्साइटमेंटने आली आणि हा अजून रेडीच होतोय. वाव, हे कोणी दिलं आता? वाव. हे मी आणलंय तुझ्यासाठी. नाईस. ओके. पण हे कितीही छान असलं तरी आपल्या दोघांमध्ये नको ना. व्हॉट डू यू मीन? हे एंगेज. फक्त एंगेजमेंट झाली आहे ना, लग्न तर नाही. आणि तसंही तुझं लग्न फक्त माझ्याशी होणार. ओके. हे बघ, माझं लग्न त्या मुलीशी होणार आहे जिच्यावर मी प्रेम करतो आणि अशी 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 एक मुलगी मी बघितली आहे. सो आणि तिच्याबरोबरच माझी इनफॅक्ट एंगेजमेंट झाली आहे. या ओके. सो अरे, मग माझ्यावर प्रेम कर ना. आपण करू लग्न. ओके. प्रेम असं अचानक होत नसतं. इट हॅज टू बी जेन्युइन, नॅचरल. असं प्रेमात आपण पडतो आणि मी ऑलरेडी प्रेमात पडलोय. ऑलराईट. आतला आवाज काय? माझ्या आतला. आय एम एंगेज्ड इज व्हॉट आय मीन. आय मेक यू फॉल इन लव्ह विथ मी. मग तर पडशील. इम्पॉसिबल. नॉट हॅपनिंग. ओके, बघू ना, मी असताना तू तिच्या प्रेमात किती दिवस राहत असते. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. लेट मी. अरे, मी हात पुढे केलाय आणि शेक हँड केल्याने कोणी तुझी लॉयल्टी जज करणार नाहीये.
थँक्यू. ए प्रिया माझी रिंग दे. तुझ्या बोटात फक्त माझ्या नावाची रिंग पाहिजे. तिकून लागून गेली तुला रिंग घालणारी. प्रिया रिंग दे प्लीज. प्रिया मला रिंग दे प्लीज. इट्स माय रिंग. प्रिया आय एम सिरियस. अरे मी पण खूप सिरियस आहे तुझ्या बाबतीत. या सो यू वॉन्ट द रिंग? Yes. घे. अरे Priya, enough is enough, or else I promise this is the last time you'll be seeing me. ओके चिल. किती पॉझेसिव्ह होतोयस तू. देते. Thank you. किट्टू डार्लिंग, हेच बघायचं होतं. होणार, असंच होणार. वेल डन प्रिया. ही आशू सोबत लग्न करूनच राहणार. आणि ही माझी बहीण सुद्धा अगदी माझ्यासारखं खरं खुरं प्रेम करेल. ते नाही केलं तरी चालेल, पण आशू तिच्या प्रेमात पडलाच पाहिजे. का आपण त्याला प्रेमात पाडायचं? आशू मला वाटतं आपण आलोय संघर्ष नगर जवळ. जवळ नाही आलंय, आपण संघर्षनगर मध्येच आहोत. हे बघ समोर दिव्याचं घर आहे. तुला का पुन्हा आगीत उडी मारायची? चल ना परत. हे बघ भाऊ म्हणतात फेस युअर फिअर्स. संकटांना सामोरं जा. आणि त्या नादात आपला फेस बिघडला तरी चालेल. काल किती जोरात तांब्या मारला तिने, मला कळतंय का? दुखतंय मला अजून. आय एम सॉरी. माझी चूक होती. आय एम सॉरी. पण हे बघ मला दिव्याला भेटायचंय आणि तिला इन्व्हिटेशन द्यायचंय. तू आदिमानव आहे का? ए आदिमानवाचा काय संबंध आहे इथे? अरे मग इन्व्हिटेशन देण्यासाठी फोन मेसेज हे पर्याय आहेत. स्वतः आगीत उडी मारायची काय गरज आहे? हे बघ ते फोन आणि मेसेजवर मी तिला इन्व्हाइट करू शकलो असतो, पण मग आमची भेट कशी होणार ना? एंगेजमेंट नंतरची दुसरी भेट आहे आमची. आशू मला ना तुझ्या भावना कळत आहेत. हा पण तुमच्या भेटीत तो शिवा नावाचा टोल नाका, त्याचं काय करायचं? भरीन मी तो टोल. पण मला दिव्याला भेटायचंय. मला कोणी थांबवू शकत नाही आता. तू पण चल. तू ना मरवणारच मला. ये. आशू हा ती शिवा दिसत नाही ना कुठे? मला फक्त दिव्या दिसते आता. शिवा बिवा जाऊ दे. एक काम कर आशू, तू जाऊ नये, मी इथेच थांबतो. ए यार ही काय फालतूगिरी आहे? चल माझ्याबरोबर. नाही नाही अरे त्या शिवाने आणि तिच्या पाना गँगने गाडी फोडली तर मी क्वीनची काळजी घेतो, तू जाऊ नये. काय नाटके करतोयस माझ्या? काही होत नाही आपल्या गाडीला. काही करत नाही. तू काळजी करू नको. चल. आशू आशू कल्टीबार सुनामी येते. गप. मी काही कल्टी बिल्टी मारणार नाही. आज मी ठरवलंय मी दिव्याला भेटणार म्हणजे भेटणारच आहे. माझ्या आतला आवाज सांगतोय काही संकट येणार नाहीत आपल्यावर आज. तुझ्या आतला आवाज सोड. काय हे बाहेर बघ कसले कसले आवाज येतील आता. पळ 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 पळ. आशू डोकं वाचव. ती समोर आली तर डोकं वाचव पहिले. मला ना तुझ्या आतल्या आवाजाचा झोल वाटतोय. जेव्हा जेव्हा तो येतो तो हिला घेऊन येतो. मी काय? बघ ना तू जेव्हा केव्हा दिव्याला शोधायला येतो ही कशी समोर येते रे? मला काय माहिती? मला असं वाटते की तुझ्यात आणि या शिवामध्येच काहीतरी कनेक्शन आहे. कनेक्शन आहे. या बांबूनी फटके देईन तुला. मग नेहमी नेहमी कसा योगायोग घडतोय? आणि मला काय माहिती काय योगायोग आहे? आता ही शिवाय संघर्षनगर मध्ये भूतासारखी भटकत असते, त्यात माझी काय चूक आहे? चल नशीब वाचलो.
मोबाईल व्हायब्रेट येतो. नाही तुझा होतोय. मग आवाज कसला येतोय? येतोय ना. हो मामूचा आवाज येते का? येडा आहे का अशू? अरे खरंच येतोय आवाज. अशू मधमाशा. अशू आजकाल ना मध खूप भेसळयुक्त. माझ्या फळ मधमाशा आहेत. आई ग आशू चावले मला आशू. अरे छकुला पळत काय येतोय? च्या गावात ह्याने पोळं फोडलं वाटतं. आई आई आई. त्याला बरी चादर मिळाली आहे. चार पायांचा आशू. आशू कुठे होता तू? मधमाशा कधीच गेल्यात. आशू हे बघ ना किती चावल्या मला. हात लावू नको दुखतंय. आशू हसू नको हं. माझं डोकं गरम झालंय. आधीच सांगतो मी. तुम्ही पण हसू नका. आशू दुखतंय रे मला खूप. डॉक्टरकडे जाऊ. नको हं. आय 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 ग आय ग आई ग आई. जाम खाऊन चावल्यात रे मधमाशा. बघतोय खरंच चावलं. खरंच आहे. तुम्ही असं हसू नका. तुम्ही हसले की मला ना चीड येते. आणि चीड आले की मला खूप दुखतंय. तुम्हाला नाही कळणार रे. ज्याला चावतं ना त्यालाच कळतं. सायलेन्स सायलेन्स. तू हसू नको हं. ए बॅटरी सायलेन्स ना. हा अरे तो बिचारा किती तकलीफ मध्ये आहे रे. हा कॉमेडी चालली तर कॉमेडी चालली. ए चला आपल्या अवजार काढा. हे बघा मी तसा स्ट्रॉंग आहे. पण तुम्ही एकत्र आले ना की मला भीती वाटते रे. माझ्यासोबत असं नका वागू रे. दुखतंय मला. मधमाशा चावल्या आहेत. अरे अवजार म्हणजे औषध रे औषध. थांब आता काढतो. हा. हे कसलं औषध आहे? हे काय बच्ची तुला बोलवलं? तू बच्ची. हा 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 चेहऱ्यावर अशा मधमाशा चावल्या ना की मोर पिसाने हळद लावायची. तेरे नाम नाही बघितलंय तू? बघितलंय. हे मला दुखतंय
पण याने शहारा आला रे अंगावर. आपलं तसंच आहे. टेन्शन नाही घ्यायचं रे, विश्वास ठेव आपल्यावर. माझा ना तुझ्यावर विश्वास नाहीये. नाही, असं आहे, पण ना तुम्ही जरा जे कराल ते थोडं जपून करा आणि तू तर हलक्या हाताने करा. दे माझ्याकडे मी जाऊ. हा डेंजर आहे, माहीत आहे माहीत. ए ओरडतो कशाला? लवकर दे त्याला. मी 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 काय म्हणतो, हे असे भयंकर उपाय करण्यापेक्षा तुमच्या वस्तीत एखादा उत्तम डॉक्टर नाही आहे का? अरे होणार, तुझ्यावर सगळे उपचार होणार. तू असं अंग काढू नको यार. ते ठीक आहे, पण तू थोडं लांबून बोल ना. हा जवळ आला ना, तू जाम डेंजर दिसतो. गंमत केली रे, हे दुखतंय ना, मग थोडीशी गंमत केली. खरंच दुखतंय का बघतो? हे बघ भाई, ऐक, आपल्याकडे 4 उपाय. आपण 4च्या 4 ट्राय करूया. मी अप्पर फेस, मी उजवा घाल, मी डावा घाल. मी हनवटी. इथे पण सावली आहे, दाढीमुळे दिसत नाहीये. ए मी काय म्हणतो, आपण याला ग्रीस लावायचा काय, म्हणजे याला जरा थंड वाटेल. येडा आहे. म्हणजे मी गाडी नाहीये रे ग्रीस लावायला, तुम्ही थोडं समजून घ्या. ऐका, नाही नाही, तुमची माणुसकी मला कळते, पण मला एकटं सोडा रे, मला एकटं सोडा आता. अरे आम्ही बरोबरच उपाय करतोय, हो की नाही शिवा? ए नाही रे, मला एकटं सोडा, लिहू मी आलो. अरे स्टॅच्यू दिली काही कोणी? तुझी